मनवा काय ग एकटी झालीस? माई कुठे आहेत? मागून येत आहेत का? नाही, आम्ही त्यांना आत्ताच एअरपोर्टला सोडून आलो. नाही, मला वाटलं तू तिकिटांचा एवढा घोळ घालून ठेवलास, त्यांची यात्रा कॅन्सल होते का काय? हा म्हणजे ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला तिकिटांचा, पण मला एक कळत नाही, झेपत नाही तर कशाला घेते का जबाबदारी? पण जबाबदारी घ्यायची ते घ्यायची आणि तिकीट पण हरून टाकायची. किती तो बेजबाबदारपणा. माझ्याकडे बघ, मी करते का पुढे पुढे पुढे? काकू मला मान्य आहे माझी चूक झाली. छे पण- छे, काहीतरी काय बोलते मनवा. अगं काय तुझ्याकडनं आणि चूक? अगं तू कधी चुकतेस का मनवा? काहीतरी काय असं मी नाही, माई म्हणतात. पण आता तरी त्यांचे डोळे उघडतात की नाही देवाच ठाऊक. मी सांगते ना, हे तिकिटांचं असं सगळं झाल्यावर माईचा जीव नुसता वर खाली झाला असणार, पण त्या तुला एका शब्दानेही बोलल्या नसतील, हो ना? तर कशा बोलणार त्या? त्यांची लाडकी नाचूनच तू बाई. काकू पण मनवा एक शब्द बोलू नकोस. तुझं म्हणजे ना एक ना धड भाराभार चिंध्या असतात नुसत्या. हे किती तो बेजबाबदारपणा, किती ते घराकडे दुर्लक्ष. हा काकू मी तिकीट सांभाळूनच ठेवली होती, म्हणजे माझ्या पर्समध्येच ठेवली होती. पण नंतर मी नायगावला घरी गेले आणि तिथेच राहिले. म्हणजे मी मुद्दाम नाही केलं, मी ते मुद्दाम करतेस का कसं करतेस ना हे ऐकण्यात मला अजिबात रस नाही. पण तुझं घराकडे लक्ष नाही हे मात्र खरं. माईनं विचारते ना आल्यावर, हे तुम्हाला कसं काय चालतं म्हणून. अगं मनवा ठीक आहे, एवढं काय त्याच्यामध्ये? तिकीटच हरवली होत ना, जाऊ दे ना मग. नको घाबरूस तू, राहू दे राहू दे. हो ना राजवीर, मी तेच सांगत होते तिला, टेन्शन नको घेऊस म्हणून. मनवा वर या, मला बोलायचंय तुमच्याशी. आरती हं? काय ग, काय झालं? कशाबद्दल? अगं 5-5 मिस कॉल्स गेले. हा, ते माझं एक काम होतं तुमच्याकडे, पण ते झालं. म्हणजे काय नाही, काम होतं पण ते झालं. अगं तुझं काम झालं असेल, पण इतके फोन का केलेस? तुम्ही कधीतरी काम असताना फोन उचलता का हो? आरती अगं आता फोन का उचलत नाही या विषयावर चर्चा नको. आणि तुला माहितीये, मी बाहेर गेल्यानंतर माझा फोन सायलेंट वर असतो. नेहमीच आहे ना तुमचं. बरं, मी इतके फोन तुम्हाला केले तरी सुद्धा कॉल बॅक नाही केला. इथे आल्यानंतर विचारताय. जाऊ दे, तुला नाही सांगायचं ना, राहू दे. रागवतं बरं येतं पटकन तुम्हाला. अहो तुमच्याशी बोलतेय मी. आरती तू पुन्हा पुन्हा तेच बोलणार असशील ना, तर राहू दे. तुमच्या मनूनी गोंधळ घातला होता म्हणून मी तुम्हाला फोन करत होते. म्हणून गोंधळ घातला होता? काय गोंधळ घातला होता? म्हणजे काही नाही, त्याच्या त्या माई यात्रेला जाणार होत्या ना, हा, तर त्यांचं तिकीट मनूच्या पर्समध्ये राहिलं आणि ते इथे तिच्या स्क्रिप्ट बरोबर राहिलं. अरे बापरे, मग ते तिकीट दिली का मी जाऊ द्यायला? नाही नाही, त्याचसाठी तुम्हाला फोन करत होते, पण निशिकांतला पाठवलं मी नंतर. अच्छा, मग ठीक आहे. मी अगदी हेच सांगत होते तुम्हाला. मनूच्या वेंधळेपणामुळे माईंची यात्रा चुकली असती हो. आता तुम्हीच मला सांगा, तिनं तिच्या घराकडे जास्त लक्ष नको का द्यायला? आरती आता झालाय ना तो प्रॉब्लेम सॉल्व, मग कशाला पुन्हा पुन्हा तोच विषय उकरून काढायचा? आणि होतं कधी कधी असं. मला माहित होतं तुम्ही तिचीच बाजू घेणार. मग तुला हेही माहिती असेल की आत्ता मला चहा हवाय. माहितीये, बसा आणते. काय झालं? नाही काय नाही. असं काय करताय? आता खाली म्हणालात ना तुम्हाला काहीतरी बोलायचंय. राजवीर काय झालंय? मगाशी गाडीत पण तुम्ही एकदम शांत शांत होता.
मनवा आज माईची फ्लाईट चुकता चुकता राहिली. हो. तेच, पण असं व्हायला नको होतं ना मनवा. आय एम सॉरी. मला माहिती आहे सगळा गोळ माझ्यामुळेच झालाय. म्हणजे मला खरंच माहित नाही अशी कशी तिकीट राहिली घरी. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही उगाच नवीन तिकीट बुक केलं. अहो निशी पोहोचला असता वेळ. तो कधीच वेळ चुकवत नाही तर. आणि उगाच त्याची फेरी पण आता वाया गेली. तुमचं काय सारखं निशी निशी चाललंय? काय संबंध आहे त्याचा इकडे? मनवा, मी तुमच्याशी तुमच्याबद्दल बोलतोय ना. सॉरी. नाही बरोबर आहे तुमचं. असं व्हायला नको होतं. सॉरी. हे बघा, तुम्ही सॉरी म्हणावं म्हणून नाही बोलत आहे. नाही बरोबर आहे तुमचं. पण राजवीर, मी खरंच हे मुद्दाम नाही केलं. मी असं म्हणालो का? तुम्ही मुद्दाम केला असं म्हणालो का मी मनवा? तुम्ही ना आता वेगळ्याच टँजंटवर विचार करताय. सॉरी. परत तेच. एक काम करा, जाऊ द्या तो विषय. तुम्ही बसा इथे प्लीज, बसा. राजवीर, तुम्ही रागावलात ना माझ्यावर? मी सांगितलं ना मनवा, नको बोलूया त्या विषयावर. बसा प्लीज. या. दुसऱ्या विषयावर बोलू आपण. तुम्हाला काय आवडतं त्या विषयावर बोलू. राजवीर, मला माहिती आहे माझं चुकलं. आय एम रिअली सॉरी. तुमची चिडचिड होणं साहजिक आहे. मला माहिती आहे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी शाळा, पथनाट्य, घर सगळं व्यवस्थित सांभाळेन. घराकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देणार नाही. आणि नेमका आज मी हा घोळ घातला. पण तुम्ही प्लीज असा विचार नका करू की हे सगळं पथनाट्यामुळे होतं किंवा मी त्याला जास्त महत्व देते आणि त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतंय. खरंच तसं काही नाहीये. प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. पण आता पण माझी नायगावला रिहर्सल आहे आणि सगळे ऑलरेडी पोहोचले असतील, वाट बघत असतील. सो मला जायला हवं आणि मी लवकर येईन संध्याकाळी. गाडी घेऊन जा. नाही, गाडी कशाला, मी ट्रेनने जाईन. मनवा, आपलं झालंय ना बोलणं यावर. लवकर या आणि पोहोचला की कॉल कर मला. बाय. बाय. काय झालं? सॉरी. पुन्हा नाही चुकणार मी. आज शेवटचं. प्रॉमिस. आय एम टेलिंग यू, तू ऑफिस मध्ये असलास की दिवस कसा जातो काहीच कळत नाही. अरे मला काहीच कळत नाही म्हणजे? चांगला जातो ना? तसं तर चांगला नाही, पण खूप जास्त चांगला जातो. मॅडम, दवे तुम्ही नंतर या. आम्ही एका महत्वाच्या टॉपिकवर डिस्कस करतोय. सो मॅडम, दवे तुम्हाला एकदा सांगितलं ना, नंतर या म्हणजे नंतर या. मॅडम ते कसे काय आलेत एकदम आज? दवे, व्हॉट्स रॉंग विथ यू? बऱ्याच वेळा राजवीर सर ऑफिसला येत नाही आणि आज राजवीर सर ऑफिसला आलेत तर तुम्ही मला विचारताय ते का आले? मॅडम, राजवीर सर नाही, यशोधन सर आलेत.
काय तो का आलाय ऑफिसला? मॅडम ते माहित नाही, पण त्यांनी तुम्हाला बोलवलंय. ते राजवीर सरांच्या केबिन मध्ये बसले. यश आलाय ना? मी पण येतो भेटायला. नाही ऐक ना, आधी मी जाऊन भेटून येते, मग तू भेट त्यांना. ठीक आहे? चल. मे आय कम इन सर? येस प्लीज सिट. नो थँक्स. कशी असते? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात सर? तू मला यश म्हटलंस तरी चालेल. डोंट कॉल मी सर. नो इट्स ओके, मी सरच म्हणेन. सर तुम्ही बोलवलं होतं मला. हे क्लायंट ऍग्रीमेंट आहे, राजवीरने दिलेत साईन करून. बघ तुलाच द्यायला सांगितलंय त्यांनी. काय सुष्मिता, किती दिवसांनी भेटतोय आपण? आत्ता तर राजवीर सरांच्या लग्नात भेटलो होतो आपण. ते काय भेटणं झालं का? बघ मी मुद्दा म्हणलोय तुला भेटायला. ओके. लेट मी आस्क यू वन थिंग. आपण ऑफिसमध्येच भेटू शकतो का? हे जरा जास्त फास्ट होतं असं वाटत नाहीये का तुम्हाला? वेग आवडतो मला. हा दादा. हो मी दव्यांना फाईल्स दिल्या आणि सुष्मिताला सुद्धा. ओके ओके बाय. मनवा, काय काकू? काय ग, कुठं चाललीयस? मी नायगावला चालले रिहर्सलला. आणि हे काय हातामध्ये चावी कसली तुझ्या? कारची. तू नायगावला कारनी चाललीयस? हो. नशीबवानच बाई, एवढ्या चुका करतेस तरी नवरा किती लाड करतो नाही तुझे. नाही म्हणजे मी त्यांना म्हणाले होते की नको कार वगैरे, पण तेच म्हणाले कार घेऊन जा म्हणून. नशीब कारच दिली, हेलिकॉप्टर नाही दिलं. सांगू का म्हणवा, माझ्या हातनं जर असा तिकिटांचा घोळ झाला असता ना, तर माझ्या नवऱ्याने गाडी जाऊ दे आणि घराच्या बाहेर सुद्धा जाऊ दिलं नसतं. चांगलंय बाई तुझं, जा जा कार घेऊन जा. काकू काय झालंय? तू माझ्याशी असं का बोलताय? अरे च्छे, मी कुठं काय म्हंटल? नाही म्हणजे मगाशी पण तुम्ही मला तिकिटांवरून बोललात. म्हणजे मला मान्य आहे माझी चूक झाली आणि आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. पण काय फरक पडला का त्यांनी? म्हणजे हे आता बाई तू मला कसले अर्थ नको विचारत बसू, कळलं ना? तुझा नवरा येईल आणि मलाच ओरडत बसेल. पण मला ना माईंचं खरंच आश्चर्य वाटतंय. तू एवढ्या सगळ्या चुका करतेस तरी तुला एका शब्दांनी बोलत नाहीत ग त्या. नाही येऊ देत ना, आता त्यांना विचारणारच आहे. निघू मी? निघू काय निघू? मी बोलते ना तुझ्याशी. तुला पण माझ्या बोलण्याचा त्रास व्हायला लागला आता. नाही त्रास होत असेल तर सांग, मी नाही बोल. अहो तसं नाहीये. सांग तसं मला. अहो पण मी तसं म्हणाले का? तसं अजिबात नाहीये. मला फक्त उशीर होतोय म्हणून मी तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही. बरोबरच आहे, उशीरच होणार तुला आता. जा आरामात जा कारनी. काकू
हो मी सांगते तुम्हाला सगळं. आतापर्यंत मी काही लपवलंय का तुमच्यापासून? मग आई मला कॉफी दे नाही. मी फोन करते तुम्हाला थोड्या वेळात. अशी का बघतीयस? अरे किती छान दिसतोस तू. कॉलेजलाच गेला होतास ना का कुठल्या फंक्शनला? ऑफिसला गेलो होतो. ऑफिसला? मग ठीक आहे. ऑफिसला? अरे अजून एवढी वाईट परिस्थिती नाही आली आपल्यावर. तू पार्ट टाइम जॉब करावा. काय कुणाच्या ऑफिसला गेला होतास तू? अगं, कोणाच्या काय, आपल्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी. आपली एवढी मोठी कंपनी आहे, आपलं ऑफिस सोडून मी दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये का जाईन? हे यश, बरा आहेस ना तू? ताप वगैरे आलाय का? काय काय बोलतोय? आई आई इथे बस. काय तुझं चाललंय यश? शांतपणे बस. बस. तू काय कशासाठी ऑफिसला गेला होतास? अगं होतं एक काम जरा. काहीतरी बनवू नकोस हा? ऑफिसला गेलो होतो म्हणे. मित्रांच्या पार्टीला गेलो होतो ते सांग ना. मी कशाला खोटं बोलू? ऑफिसमध्येच गेलो होतो मी. आणि गेलो होतो तर गेलो होतो ना. तू काय एवढी शॉक होतीयस? अरे पण काय काय काम होतं तुझं ऑफिसमध्ये? अगं दादाने सांगितलं होतं त्याचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते द्यायचे होते ऑफिसमध्ये. म्हणजे हमाली करायला गेला होता दादाची. अरे काय यश तू पण, ते बाकीची नोकर मंडळी आहेत ना ही कामं करायला, तू कशाला जायला पाहिजेस? आई तू काही काय बोलतेस ग? हं? आपलंच ऑफिस आहे ना ते. आणि ऑफिसमध्ये गेलो तर बिघडलं काय? आणि इनफॅक्ट मला आवडतं आपल्या ऑफिसमध्ये जायला. हळू बोला ती तू. ते राजवीरने ऐकलं ना तर 4 शब्द तुलाच ऐकून घ्यावे लागतील. का? का काय का? मगाचपासून चाललंय आपलं ऑफिस आपलं ऑफिस. तू लाख वेळा म्हणशील रे आपलं ऑफिस, पण त्या राजवीरला फक्त ते स्वतःच ऑफिस वाटतंय ना, त्याचं काय? जाऊ दे, तू काही बोलतेस. मी जातो. अरे काही काय, मी बरोबरच बोलते. तुझे वडील सुद्धा आपलं ऑफिस करायचे. शेवटी काय झालं, तुझा राजवीर दादा त्यांना ऑफिस मध्ये पाय तरी ठेवू देतो का? हा? आई मला काय करायचं आणि काय नाही करायचं हे चांगलंच कळत. तेवढा मॅच्युअर्ड आहे अगं मी. कॉफी पाठवून दे माझ्या रूम मध्ये. हे? तर वडिलांच्याही वरचढ निघाला. हॅलो. हॅलो, पोहोचल्यावर फोन का नाही केला तुम्ही? अहो मी अजून पोहोचलेच नाहीये. पोहोचला नाही का? काय झालं, काही प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम म्हणजे इथे घोडबंदर रोडला खूप ट्रॅफिक लागलंय, तर मी गेला अर्धा तास एकाच जागेवरती आहे. अर्धा तास? अरे बापरे, म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. याचा अर्थ संध्याकाळी पण असेल. एक काम करा, ड्रायव्हरला सांगा युटर्न घ्या आणि तुम्ही परत या. अहो नाही, ते तर शक्यच नाहीये. म्हणजे एक वेळ मी पुढे जाऊ शकेन असं वाटतंय, पण युटर्न तर नाहीच आहे शक्य. असं कसं? एक काम करा, ड्रायव्हरला फोन द्या तुम्ही. अहो नाही, मी सांगते ना, खरंच युटर्न पॉसिबल नाहीये. आणि मिळालं तरी खूप वेळ लागेल. तोपर्यंत कदाचित मी नायगावला पण पोहोचेन. बघा, मी म्हणत होतो ना जाऊ नका. अडकलात ना आता. तेव्हा मी पण तुम्हाला म्हटलं होतं ना ट्रेनने जाते. कधी? कधी म्हणजे एवढ्यात विसरलात? अहो मी म्हटलं होतं ना ट्रेनने जाते, पण तुम्ही म्हणालात नाही मी कारने सोडतो. पण मग आपल्याला लागलं ट्रॅफिक, मग आपण 2.5 तास ट्रॅफिक मध्ये अडकून होतो. मी काय म्हणते, तुम्ही मला स्टेशनला सोडा ना, मी तिथून ट्रेनने जाते. सीट बेल्ट. ऍक्च्युली घोडबंदर रोडला ट्रॅफिक असतच नाही. मी काय करायचं या ट्रॅफिकचं? नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्या घरचे खूप समजूतदार आहेत. काय आठवतंय की नाही? तो प्रवास कसा विसरू शकेल मी? प्लीज आता उगाच खोटं नका बोलूत. मी आता सांगितलं ना तेव्हा तुम्हाला आठवलं. उगाच काहीतरी तो प्रवास मी कसा विसरेन वगैरे मला नका सांगू. माझ्या बिझनेसचं खूप कौतुक केलं होतं तुम्ही. तुम्ही बिझनेस कधी सुरू केला? वडिलोपार्जित होता, पण मग नंतर मिल्स बंद पडले. तुमची मेन होती?
हा, पण ते सगळं लॉस मध्ये गेलं. पण तरी तुम्ही एवढं मोठं एम्पायर उभं केलं, तुमचं खरंच कौतुक आहे. 18 वर्षांचा होतो तेव्हा एक छोटीशी कंपनी सुरू केली आणि आज इथपर्यंत पोहोचलोय. ऍक्च्युली तुमच्या ब्रँडच्या डिझाईन्स खूप युनिक आहेत आणि व्हरायटी पण खूप आहे. आय थिंक ते पण तुमच्या यशाचं खूप मोठं कारण आहे. करेक्ट. मी सांगितलं ना, तो प्रवास मी कधीच विसरू शकत नाही. मी सुद्धा कधीच नाही विसरू शकत. खरं सांगू, त्या दिवशी त्या प्रवासात तुम्ही मला नव्याने कळलात. अच्छा, काय नव्याने कळलं माझ्याबद्दल? नाही काय नाही, अहो सांगा. हेच की हेच की हेच की हम्म? हेच की तुम्ही कम्प्लीट ध्यानात. राजवीर, अजून ट्रॅफिक नाही सुटलंय माहितीये. तरी मी तुम्हाला म्हणत होते मी निशीबरोबर डिरेक्टली जाते एअरपोर्टहून, पण तुम्हीच नाही म्हणालात. बाईक वरनं गेले असते ना तर एव्हाना पोहोचले पण असते, रिहर्सल पण झाली असते आणि कदाचित मी घरी पण आले असते परत. मी खरंच निशीबरोबर जायला हवं होतं. हॅलो हॅलो, कट केला?